वारकरी संप्रदायामध्ये कट्टरता वाढलेली आहे. काही लोक कट्टरतावादी विचारांचा प्रवाह घेऊन या वारकरी संप्रदायामध्ये आलेले आहेत आणि पुरोगामी विचारांची पिछेहाट ही मंडळी करत आहेत. अशा प्रकारचं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे. खरं तर या विधानामध्ये आक्षेपार्ह काय आहे, या विधानामध्ये त्यांना काय सुचवायचं आहे आणि भाजपची कथित हिंदुत्ववादी मंडळी या विधानावर तुटून का पडलेले आहेत, याचाच विचार आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ते असं काय बोललेले आहेत की ज्याच्यामुळे तुषार भोसले, नवनाथ बन यांच्यासारखे भाजपचे प्रवक्ते हे त्यांच्यावर टीका करू लागलेले आहेत. महिला अधिकाऱ्यांचं जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरलेलं आहे, त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं शरद पवार यांनी तिथल्या स्मरणिकाला एक मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना असा प्रश्न विचारण्यात आलेला होता, एकूण समाज जीवनामध्ये कट्टरता वाढत आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियाही सामील होत आहेत, असं तुम्हाला वाटतं का? तर या प्रश्नावरती उत्तर देताना शरद पवार असं म्हणतायत, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धार्मिक शक्तींना बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 100 पैकी 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्याची अंततः गरज आहे, शिवाय त्यात सातत्य ठेवण्याचीही गरज आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत. महिलांची बदनामी करणाऱ्या, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे हे वाढत चाललेले आहेत. अशा विनोदांना हसणाऱ्या महिला या प्रेक्षकांमध्ये देखील दिसतात. दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते आहे. हे दुर्दैव आहे. याच्यामध्ये पवार खरोखरीच काय चुकीचं बोललेले आहेत. इंदोरीकरी महाराज असतील किंवा काही महिला कीर्तनकार आहेत, त्या थेटपणे महिलांबद्दल आपल्या कीर्तनामध्ये उल्लेख करतात. अतिशय टवाळखोर, खालच्या दर्जाचे विनोद हे त्यांच्या कीर्तनामध्ये असतात. कुठे बाबा महाराज सातारकर, किसन महाराज साखरे, आळंदीकर महाराज असे लोक ज्यांच्या भाषेमध्ये सौंदर्य होतं, संयम होता, संस्कृती होती, आणि आता एखाद्या गल्ली छाप नेत्यासारखी भाषा कीर्तनकाराच्या तोंडून शोभून दिसते का? बरं, हे जे कीर्तनकार आहेत यातल्या काही कीर्तनकार तर असे आहेत की ते महेश लांडगे, नितेश राणे, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर अशा हिंदुत्ववादी नेत्यांची तळी उचलून धरतात. त्यांच्या भूमिकेला साजेसं असं बोलतात. आता ही जी भाजपची जी हिंदुत्ववादी ब्रिगेड आहे, ही हिंदुत्ववादी ब्रिगेड अशा कीर्तनकारांचा वापर करून घेते. त्याच्यामुळं काय होतंय की अनेक गावांमधले जे कीर्तन सप्ताह आहेत, ते कीर्तन सप्ताह देखील बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. कारण ते मांडणीच अशा प्रक्षोभकरीतीने करतात की मुस्लिमांच्या विरोधात बोलायचं, मनोवादी विचार मांडायचे, हिंदूंच्या ज्या चुकीच्या परंपरा आहेत त्यांचं समर्थन करायचं, महिलांवरती विनोद करायचे. एवढंच नाही तर पिक्चरच्या गाण्यांवरच्या ज्या चाली आहेत त्या अभंगांना लावत त्याच्यावरनं मोठमोठ्या आवाजात किंचाळायचं, अशी सध्या कीर्तनाची प्रथा सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं स्वाभाविकच या मंडळींना रोखणं हे गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, महिलांचा मान सन्मान करणारा आहे, वंचितांना जवळ घेणार आहे, परधर्मीयांना देखील आदर देणार आहे. त्यामुळं अशी मांडणी करणारे पुरोगामी कीर्तनकार कमी होत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे आणि हे शरद पवारांना सांगायचं आहे. पुढचा मुद्दा असा आहे की पवारांना थेट काहींची नावं घेऊन प्रश्न विचारण्यात आलेला होता. तो प्रश्न असा आहे, स्त्रियांविषयी अवमानकारक विधाने सातत्यानं केली जात आहेत. उदाहरणार्थ संभाजी भिडे, इंदोरीकर महाराज इत्यादींची विधाने. त्यामुळे महाराष्ट्रात पुरोगामी स्त्री चळवळ आहे, तिथे हा भयावह बदल झाला आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते, असा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पवार त्याच्यावर असं म्हणतात, केवळ महिला चळवळच नव्हे तर पुरोगामी चळवळीला हा धक्का आहे. आता हे धर्मावर आधारित फुटीचे राजकारण सुरू आहे. त्याला केंद्र सरकारपासून सगळ्या सरकारी यंत्रणा मदत करत आहेत. शिक्षण संस्थांवर मोठ्या प्रमाणात ताबा मिळवणं सुरू आहे. त्यामुळे हे जे शरद पवारांची विधानं आहेत ही डोळ्यांमध्ये अंजन घालणारे आहेत असं मला वाटतं. आता शरद पवार जे बोललेत
त्याच्यावरती तुषार भोसले यांनी बोलावं, हे म्हणजे तुषार भोसले यांचं धाडसच आहे. खरोखरीच वारकरी संप्रदायाला हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा चालवणारा पंथ म्हणून सामोरं येऊ द्यायचं नसेल तर अशा पुरोगामी कीर्तनकारांची आणि संतांनी सांगितलेल्या सहिष्णुतेची चळवळीची मांडणी करणाऱ्या व्यक्तींची गरज यापुढे जास्त लागणार आहे. आणि मला वाटतं पवारांना हेच सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा. आणि इंदोरीकर महाराजांचे कान शरद पवारांनी टोचले का असं तुम्हाला वाटतं का हे देखील सांगा. आता याच्यामध्ये एकच फक्त हे आहे की शरद पवारांचं जे आत्मचरित्र आहे लोक माझे सांगती, तेव्हा त्या पुस्तकामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, तुमच्या विरंगुळ्याची साधनं काय. तर त्यांनी असं उत्तर दिलेलं होतं की इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या कॅसेट ऐकणं हा माझा विरंगुळा आहे. प्रवासामध्ये मी त्यांची कॅसेट ऐकत असतो. पण आधीचे इंदोरीकर महाराज म्हणजे 7-8 वर्षापूर्वीचे इंदोरीकर महाराज आणि आत्ताचे इंदोरीकर महाराज हा मोठा फरक पडलेला आहे. आत्ताचे इंदोरीकर महाराज हे एखाद्या रील स्टारसारखे भजन करतात. त्यामुळे पवारांचं तेव्हाचं विधान बरोबर होतं आणि आता पवारांचं इंदोरीकर महाराजांचं जे महिलांच्या विनोदावरचं जे विधान आहे ते देखील योग्यच आहे. तुम्हाला काय आवडतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.